हा फौजदारी गुन्हा आहे सभापती महोदय. मग ह्या शाळेवर फौजदारी गुन्हे दाखल का करत नाही आपण? आम्हाला तक्रारी का मागताय? तुमचा शिक्षण अधिकारी झोपला आहे का? माझ्या आधी शालेय शिक्षण राज्यमंत्री म्हणून माझे मोठे बंधू बच्चूभाऊ कडूच कार्यरत त्या ठिकाणी होते. जर त्यावेळेस अशा उपाययोजना झाल्या असता कुठल्याही शाळेनं अशा पद्धतीची या ठिकाणी कार्यवाही झाली नसते. मग तुमची यंत्रणा डिपार्टमेंट काय करताय? लाखो रुपयाचा पगार हे शिक्षण अधिकारी सगळे घेतात. नको नको ते त्या ठिकाणच्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. त्यामुळे सभापती महोदय अशी परत उत्तर आली नाही पाहिजेत. केली आधी द्या, तात्काळ कारवाई करतो. याच्यामध्ये अरे सिस्टीम केली ना, परंतु तुमच्याकडे जर का काही तसं नाही तुम्ही चुकीचं घेऊन राहिला. तुम्ही पण चुकीचा पायंडा पाडू नका. सभापती महोदय, खरं तर हा फौजदारी गुन्हा आहे. म्हणजे आमचे मंत्री महोदय म्हणतात का तुम्ही तक्रारी करा. ह्या तक्रारी झालेल्या आहे आणि तक्रारी झाल्यानंतर फौजदारी काय झाली, फसवणूक काय झाली, तर हे विद्यार्थ्याची पालकाची फसवणूक झाली आहे. हा फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुमच्या शिक्षण अधिकाऱ्यानं याची तक्रारच तुम्ही जर दिली. काय म्हणतंय तक्रार काय आहे का सभापती महोदय, 3,744 रुपये इयत्ता 8वीच्या पुस्तकांसाठी 9,881 रुपये घेतले. म्हणजे फसवणूक झाली का नाही झाली? हा फौजदारी गुन्हा आहे सभापती महोदय. मग ह्या शाळेवर फौजदारी गुन्हे दाखल का करत नाही आपण? आम्हाला तक्रारी का मागताय? तुमचा शिक्षण अधिकारी झोपला आहे का? तो काय पाहत नाही का? हे तुम्ही एक सांगा, ह्या ज्या खाजगी शाळा आहेत CBSE पॅटर्नच्या, सभापती महोदय, आमच्या या सगळ्या मुंबईच्या भोवताल 2.5-3 लाख रुपये फी घेतो वर्षाची. प्रश्न विचारा. मी तेच विचारतोय, फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, सभापती महोदय, का आपला शासन निर्णय आहे का एखादी फी वाढवताना ते 3 वर्षानंतर वाढवली पाहिजे? पालक समितीच्या समोर तो विषय ठेवला पाहिजे आणि पालक समितीनं जर त्याला स्वीकारलं तर मग ते वाढली पाहिजे. असं कुठलीही शाळा करत नाही. मग याच्यासाठी जिल्ह्यातल्या 3 तरी शाळा आपण तपासून त्याचा अहवाल आपल्या पुढच्या अधिवेशनात आमच्या समोर ठेवावा. मंत्री महोदय, सभापती महोदय, आता असं उत्तर द्या की प्रश्न विचारता आला नाही पाहिजे. एक माझ्या आधी शालेय शिक्षण राज्यमंत्री म्हणून माझे मोठे बंधू बच्चूभाऊ कडूच कार्यरत त्या ठिकाणी होते. जर त्यावेळेस अशा उपाययोजना झाल्या असता कुठल्याही शाळेनं अशा पद्धतीची या ठिकाणी कार्यवाही झाली नसते. आता मला उत्तर द्या. तुम्ही जी ऍक्शन, मंत्री महोदयाचा सांगण्याचा उद्देश आहे, तुम्ही जी ऍक्शन केली त्या पार्श्वभूमीवर आता ते ऍक्शन करणार आहे. नाही, आपण केली आहे, बरोबर आहे. आणि तरी देखील काही शाळा जुमानत नाही. आम्हाला असं वाटलं तेव्हापासून सर्व ठिकाणी रेग्युलराईज झालं असं. म्हणूनच मी म्हटलं की अजूनही आपल्या इथे बच्चूभाऊ जवळजवळ आपण सर्वजण जाणतो 1,07,000 शाळा त्या ठिकाणी कार्यरत आहे. जर का काही शाळांमध्ये असे प्रकार, तर आम्ही फक्त एवढंच म्हटलं की आपल्या लक्षात काही स्पेसिफिक शाळा असतील तर त्याची यादी द्या. याचा अर्थ तुम्हाला कामी लावलं असा होत नाही. काही तुमच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे तक्रारी येतात, त्या यादी देखील आमच्याकडे द्या. आणि मी ऑलरेडी त्या ठिकाणी सांगितलं, भाई यांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केला त्या उपसंचालक कार्यालयामध्ये जे सहाय्यक संचालक आहे त्यांच्या अंतर्गत त्याला नोडल ऑफिसर नेमून अशा शाळांवर त्या ठिकाणी निगराणी ठेवणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि ज्या फ्रेममध्ये आपण कारवाई केली, आपण 8 शाळांवर केली, आता जेवढ्या शाळा अशा चुकीच्या कारवाई करेल त्याच पद्धतीची कारवाई इतर शाळांवर करणार. शिवाजीराव गर्जे. सभापती महोदय, 1 मिनिट. मंत्र्यांच्या उत्तरावर सभापती दरेकर साहेब, मगाचपासून सभापती महोदय बोलतायत की तुम्ही यादी द्या, तुम्ही हे पाठवा. कुणाची तक्रार आहे? सिस्टीम काय करते तुमची? तुम्ही आमच्याकडे याद्या मागणार, मग तुम्ही तुमच्याकडे प्रश्न कशाला उपस्थित करायचे? तर ही सिस्टीम बदलायला पाहिजे सभापती महोदय. प्रश्न आल्यावर तुम्ही सांगणार तुम्ही यादी द्या, तुमच्याकडे तक्रार आली काय? मग तुमची यंत्रणा डिपार्टमेंट काय करताय? लाखो रुपयाचा पगार हे शिक्षण अधिकारी सगळे घेतात. नको नको ते त्या ठिकाणच्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. त्यामुळे सभापती महोदय अशी परत उत्तर आली नाही पाहिजेत. आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही शासन म्हणून करायला पाहिजे. आपण आमच्याकडे याद्या कसल्या मागता?
नाही नाही सभापती महोदय, प्रवीण दरेकर साहेबांनी बरोबर ऐकलं नाही. नाही दरेकर साहेब तुम्ही बरोबर ऐकलं नाही. ऐका एक मिनिटं, तुम्ही तुमचं बोलून झालं, आता मी बोलतो. मी काय म्हटलं, भाई जगताप यांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केला की याच्याकरता काही यंत्रणा असली पाहिजे, मी तेव्हा सांगितलं प्रत्येक उपसंचालक कार्यालयामध्ये जो सहाय्यक संचालक म्हणून राहील त्याची नोडल ऑफिसर म्हणून याच्याकरता नियुक्ती करण्यात येईल आणि अशा सर्व शाळांवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. मी फक्त एवढं म्हटलं, जेव्हा लोक तुमच्याकडे तक्रार घेऊन येतात ते देखील यादी द्या, तात्काळ कारवाई करतो. याच्यामध्ये अरे सिस्टीम केली ना, परंतु तुमच्याकडे जर का काही तसं नाही तुम्ही चुकीचं घेऊन राहिलं. तुम्ही पण चुकीचा पायंडा पाडू नका. एखादा कुठलाही सदस्य असते जोऱ्या जोऱ्यानं बोलते, उत्तर समजून घेत नाही, जोऱ्या जोऱ्यानं बोलायचं असं नाही. मंत्री म्हणून जोऱ्यानं बोलू शकतो असं नाही. त्याच्यामुळं आम्ही देखील त्या ठिकाणी शासन म्हणून काम केलेलं आहे. परंतु जेव्हा तुमच्याकडे यादी येते, मदत करणं तुमचंही काम आहे ना, लोकप्रतिनिधी म्हणून तुमचंही काम आहे. तर आम्ही फक्त मदत मागितली आहे त्या ठिकाणी, तुम्ही देखील यादी, त्याच्यावर कारवाई करू. सभापती महोदय,